हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक सर. सो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्स आणि न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्हचे लिमिटेशन्स पाहिले. ओके, सो लेक्चर 3मध्ये नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. सो आत्तापर्यंत आपण या टॉपिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन सायंटिस्टच्या थेरीज किंवा लॉज पाहिले. पहिला डोबेरेन ट्रायड्स आणि दुसरा पहिला न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टिव्स. सो आता एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना आत्तापर्यंत दोन सायंटिस्ट झाले, आता तिसरा सायंटिस्ट आला पुढे, ज्याचं नाव होतं, स्टार्ट करूया आपण, लेट अस स्टार्ट. द रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलिव्ह डेव्हलप्ड द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ड्युरिंग द पिरियड 1869 to 1872 AD. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. तर बघा, एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना डोबेरेनरनं पहिला प्रयत्न केला, सेकंड ट्राय जो आहे तो न्यूलँडने केला, आणि त्याच्यानंतरचा दिमित्री मेंडेलिव्ह हा रशियाचा सायंटिस्ट आहे, रशिया या कंट्रीचा. सो याने पिरियडिक टेबल डेव्हलप केला. आणि मग कधी केला तर ड्युरिंग द पिरियड 1869 to 1872 AD. AD म्हणजेच आफ्टर बर्थ ऑफ येशू ख्रिस्त. सो या पिरियडमध्ये पिरियडिक टेबल हा काय केला, डेव्हलप करण्यात आला दिमित्री मेंडेलिव्हच्या माध्यमातून, जे की इम्पॉर्टंट स्टेप ठरली एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना. आपल्या टॉपिकचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो स्टेप आहे तर ती कोणती आहे, तर मेंडेलिव्हने तयार केलेला पिरियडिक टेबल. तर तो कसा महत्त्वाचा आहे, काय आहे, तो आपण या पॉईंटमध्ये पाहणार, तुमच्या लक्षात येईलच. ओके, सो Mendeleev considered the fundamental property of elements, namely the atomic mass, as a standard. ओके, सो बघा, अगोदरच्या पण दोन सायंटिस्टने, जसे की डोबेरेनर असेल किंवा न्यूलँड्स असेल. सो डोबेरेनरनं त्याच्या ट्रायड्समध्ये जे 3 एलिमेंट्स आहेतचा ग्रुप केला होता, त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. तर त्यांची जी मांडणी आहे ट्रायडमधल्या 3 एलिमेंट्सची कशी केली, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच केली. त्याच्यानंतर मेंडेलिव्हनं काय केलं, जे काही एलिमेंट्स त्यावेळेला होते, मेंडेलिव्हच्या वेळेला किती एलिमेंट्स होते, 56 एलिमेंट्स नोन होते. तर त्या सगळ्या एलिमेंट्सला तुम्ही पाहू शकता टेबलमध्ये, की अशा प्रकारे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस या बेसिसवरच काय केलेलं आहे, त्यांनी मांडणी केली आहे. म्हणजे तर फंडामेंटल जी प्रॉपर्टी आहे दोन सायंटिस्टसाठी सेम तीच मेंडेलिव्हसाठी सुद्धा काय आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी कोणती आहे, कशाच्या बेसिसवर एलिमेंटचं क्लासिफिकेशन होते किंवा प्रॉपर्टीज कळतात आपल्याला, तर ॲज स्टँडर्ड आपण घेतलं ॲटॉमिक मास. मेंडेलिव्ह कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स, नेमली द ॲटॉमिक मास. तर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणती एलिमेंट्सची, तर त्याचा ॲटॉमिक मास जर आपल्याला माहीत असेल तर त्याच्या बाकीच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला सांगता येतात किंवा शोधता येतात. ओके, सो ॲटॉमिक मासच्या बेसिसवरच मेंडेलिव्हनं पिरियडिक टेबल तयार केला, आणि मग अरेंज्ड 63 एलिमेंट्स, बघा, नोन ॲट दॅट टाईम. खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर सुद्धा क्वेश्चन पडू शकतो. सो मेंडेलिव्हच्या वेळेला किती एलिमेंट्स होते म्हणल्यावर काय सांगणार, 63 एलिमेंट्सचा नोनो म्हणजेच काय शोध लागला होता. न्यूलँडच्या वेळेला किती होते, 56. सो 63 एलिमेंट्सचा डिस्कवरी झाली होती. तर त्या 63 एलिमेंट्सला त्यावेळेला जे माहीत होते एलिमेंट्स, एवढे माहीत होते, 63 एलिमेंट्स माहीत होते नोन ॲट दॅट टाईम. तर त्याला अरेंज कसं केलं मेंडेलिव्हनं, साहजिकच इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. तर कसं केलं, त्याला ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याला काय करण्यात आलं, मांडणी करण्यात आली. आणि मग देन ही ट्रान्सफॉर्म दिस इन टू द पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स इन अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स. आणि मग हा जो काही पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबलमध्ये त्यानं कन्वर्ट केलं. त्या 63 एलिमेंट्सला, त्या काळी माहीत असलेल्या एलिमेंट्सला त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मासच्या ही मांडणी करण्यात आली. आणि मग त्याला कन्व्हर्जन कशात करण्यात आलं, तर पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्सच्या, ज्यामध्ये अकॉर्डिंग टू त्या एलिमेंट्सच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा विचार करून तो पिरियडिक टेबल काय करण्यात आला, बनवण्यात आला मेंडेलिव्हच्या माध्यमातून. सो मेंडेलिव्हनं काय केलं, मग पिरियडिक टेबल बनवत असताना काय ऑर्गनाईज केलं, साहजिकच फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज त्या एलिमेंट्सच्या घेतल्या आणि त्या मॅच करून त्यानुसार काय करण्यात आला, पिरियडिक टेबल मेंडेलिव्हच्या मदतीनं करण्यात आला. बघा, तयार करण्यात आला. मेंडेलिव्ह ऑर्गनाइज्ड द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल प्रॉपर्टीज सच ॲज केमिकल फॉर्म्युला ऑफ हायड्रेट्स अँड ऑक्साइड्स ऑफ एलिमेंट्स.
तर बघा मेंडेलिव्हनं काय केलं की पिरियॉडिक टेबल हा कशाच्या बेसिसवर ऑर्गनाईज केला, डेव्हलप केला, तर केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज. तर पहिल्यांदा आपण केमिकल प्रॉपर्टीज समजून घेऊया. तर केमिकल प्रॉपर्टीज जसे की केमिकल फॉर्म्युला जो आहे, जसं की हायड्राइड आहे आणि दुसरं काय आहे ऑक्साईड आहे ऑफ एलिमेंट्स. तर वेगवेगळ्या एलिमेंट्सचे हायड्रेट्स आणि ऑक्साईड्स हे ज्यावेळेला आपण पाहू त्यावेळेला ते आपल्या असं लक्षात येतं की ते एका टायमिंग नंतर, एका इंटरवल नंतर ते काय होतात, त्यांच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात. जसे की उदाहरणार्थ बघा लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नंतर आहे सोडियम. तर आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हमध्ये पाहिलंच होतं बघा. तर सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. सो अशा प्रकारे हे जे काही एलिमेंट्स आहेत त्यामध्ये मेंडेलिव्हला असं लक्षात आलं की काही एलिमेंट्सचे जी या प्रॉपर्टीज आहेत ते रिपीट होत आहेत एका सर्टन किंवा डेफिनेट इंटरवलच्या नंतर. आणि मग काय प्रॉपर्टीज बघा कशा मॅच होतात केमिकल प्रॉपर्टीज. तर बघा लिथियमचं ऑक्साईड ज्यावेळेला आपण घेऊ आणि सोडियमचं ऑक्साईड घेऊ त्यावेळेला दोन्हीचे फॉर्म्युले काय आहेत, एकसारखेच आहेत बघा. Li2O लिथियम ऑक्साईड आणि Na2O सोडियम ऑक्साईड. त्याच प्रकारे मग हा लिथियम सोडियमसोबत काय करतो आहे, त्याच्या प्रॉपर्टीज मॅच करतो आहे, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे दोघांचा पण केमिकल फॉर्म्युला काय आहे, सेम आहे. त्याच प्रकारे बघा हे झालं ऑक्साईडच्या बाबतीमध्ये. हायड्राइड म्हणजेच काय H सोबत LiH आणि NaH बघा. तर लिथियम हायड्राइड, सोडियम हायड्राइड. सो काही एलिमेंट्सचे ऑक्साईड्स आणि हायड्राइड्स हे काय आहेत, केमिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा केमिकल फॉर्म्युलाज आहे तो काय होतो, सेम असतो. म्हणजेच काय असतो, मॅच होतो. प्रॉपर्टीज काय त्यांच्या सिमिलर आहेत, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत म्हणजे त्यांचा केमिकल फॉर्म्युला विथ ऑक्साईड आणि विथ हायड्राइड एनी एलिमेंट किंवा दोन एलिमेंट आहेत सध्याला एक्झाम्पल घेतले आपण ह्या दोन्हीचे. सो हे काय आहेत, सिमिलर आहेत. सो सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. त्याचबरोबर फिजिकल प्रॉपर्टीज काय असतात, जसं की एलिमेंट्सच्या मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे किंवा त्या एलिमेंटची काय आहे, डेन्सिटी आहे. सो हे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच त्या एलिमेंटचे हायड्रेट्स आणि ऑक्साईड जर आपण घेतले तर त्या केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल फॉर्म्युला त्यांचा सेम आहे. आणि मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी यासारख्या फिजिकल प्रॉपर्टीजसुद्धा काय असतात, सिमिलर असतात. आणि म्हणूनच शेवटी कन्क्लुजन काढलं मेंडेलिव्हनं आणि मग सांगितलं आपल्याला मेंडेलिव्ह फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल, बघा आता सांगितलं मी, तर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटीज हे काही एलिमेंट्सच्या काय असतात, सेम असतात. कसं, सिमिलर फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट बघा आफ्टर अ डेफिनाईट इंटरवल. जसं की आता पहिलं आपण लिथियम, त्यानंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम. सो लिथियमचं आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज काय आहेत, केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, सेम आहेत. त्याचबरोबर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटी ह्या फिजिकल प्रॉपर्टीजसुद्धा काय असतात, सेम असतात. म्हणजे द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज काय होतात, रिपीट होतात आफ्टर अ डेफिनाईट इंटरवल. बघा आता हा लिथियम इथं आहे आणि सोडियम इथं आहे. तर एका डेफिनाईट इंटरवल नंतर, एवढ्या एलिमेंट्सच्या गॅपनंतर लिथियमची जी प्रॉपर्टी तीच प्रॉपर्टी असणारा कोणता एलिमेंट आहे, सोडियम आहे. सो एका डेफिनेट इंटरवल नंतर है ना, एका डेफिनेट इंटरवल नंतर, कालावधीनंतर काय होतात, ते प्रॉपर्टीज रिपीट होतात म्हणजे सेम असतात. सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज हे शेवटी मेंडेलिव्हला फाउंड झालं. आणि मग ऑन द बेसिस ऑफ दीज मेंडेलिव्ह स्टेटेड द पिरियॉडिक लॉ. आणि मग या बेसिसवरच मेंडेलिव्हनं काय केलं, पिरियॉडिक लॉ आपल्याला सांगितला. आणि तो काय आहे, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच एखाद्या एलिमेंटचे फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज ज्या असतात त्या कशाचे आवर्ती फल आहेत, पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्या एलिमेंट्सचे जर आपल्याला ॲटॉमिक मास माहीत असेल तर त्यावरून त्याचे आपल्याला फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज मिळतात. म्हणजेच भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे काय आहेत, अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. म्हणजेच पिरियॉडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. सो फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या एलिमेंट्स असतात त्या काय आहेत, ॲटॉमिक मासच्या बेसिसवर आपल्याला शोधता येतात किंवा फाइंड आउट होतात असं मेंडेलिव्हनं आपल्याला सांगितलं. ओके, सो हा होता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचं लेक्चर माझं आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला, तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा. आणि मग आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतो आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे आपण पाहणार आहोत मेरिट्स. ओके, सो लेक्चर 4मध्ये पाहणार आहोत आपण मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. ओके, सो
आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतो. नेक्स्ट पॉईंटमध्ये नेक्स्ट पॉईंट पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग.